हे पण मखाने भाजून घेतलेत. आता आपण सुकं खोबरं, ह्याला खूपच थोडा वेळ लागतो. आता हे भाजता भाजता मला सांगा, मिलिटरीमध्ये सर्व्हिस केलेली माणसं भेटली की पहिला मला विचारावंसं वाटतं की युद्ध तुम्ही पाहिलंय का? युद्ध म्हणजे ना आपण खूप पारंपरिक दृष्टीने तो शब्द घेतो असं मला वाटतं. मुळातच जेव्हा आपण युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपली पोस्टिंग येते, तिथूनच ती जोखीम आपल्याला सुरू होते. आणखीन त्या युद्धजन्य परिस्थितीचे जे खूप आव्हानं असतात तिथे, तर 24 तास तुमच्या हातात शस्त्र असतं, कधीही अटॅक होईल अशी अनिश्चितता असते. ती ऑपरेशनपेक्षा जास्त घातक असते. की 7-8 तास 7-8 तास तुम्ही इमॅजिन करा की ड्युटीवर तो तैनात आहे, जहा पत्ता भी हिलता नाही आहे किंवा पंची भी पर नाही मार सकता, ज्याला आपण म्हणतो की तिथे नुसतं बंदूक रोखून तुम्हाला उभं राहायचं आणि कुठून काय गोळी येईल याचा नेम नाही, काहीच भरोसा नाही. तर अशा ठिकाणी माणूस अक्षरशः म्हणजे त्याच्या मानसिक परिस्थितीची म्हणजे कस लागतो तिथे. तर रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग अशीच ती काहीशी वेळ असते. पण मग तुम्हाला ती 24 तास हातात शस्त्र घेऊन उभं राहायला लागतं? हो, 24 तास. म्हणजे सहज विचारायचंय, सैन्य मग विश्राम कधी करतो, झोपतं कधी? ड्युटीज चेंज होतात वेगवेगळ्या. हो, म्हणजे 8-8 तास त्यांच्या त्या नेमून दिलेल्या ती बदलतात सैनिक. कधी कधी मात्र असं होतं की त्या न बदलता त्यांना कंटिन्युअस तिथे उभं राहावं लागतं काही ऑपरेशनल आव्हानांमुळे तिथे, पण अदरवाईज ते बदलत राहतात तिथे. आणि तो जो चिवटपणा असतो त्यांच्यामध्ये तो त्यावेळी खूप कमालीचा असतो. आणि युद्धाचा तू विषय काढलास तर आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालूया आणि कणिक आपण याच्यामध्ये भाजायला ठेवूया. आपण तोपर्यंत मखाने आणि हे सुकं खोबरं किसलेलं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आपण ही कणिक आता छान अशी लालसर ह्या तुपावरती भाजून घेऊया. तू मगाशी युद्ध असा उल्लेख केलास तर वॉरफेअर आहे त्याचं स्वरूप खूप बदललंय. आता आपण जे बदलतो म्हणजे बघतोय जे एकीकडे हायब्रिड वॉरफेअर सुरू आहे. म्हणजे तुझ्या शेजारी बसमधनं येणारा माणूस कोण आहे तुला माहिती नाही, किंवा शाहीन सारखी एखादी अतिरेकी जी विद्यापीठाच्या रूम मध्ये वर्षानुवर्ष बॉम्ब बनवत होती आणि किलोनी RDX आपल्या देशामध्ये सापडलं, किंवा हम किसी से कम नाही असं म्हणत अनेक मुली देखील याच्यामध्ये हिरिरीने भाग घेत आहेत. तर असं हायब्रिड वॉरफेअर आपण सगळीकडे म्हणजे आपण बघतो आजूबाजूला. त्याच्यामुळे आपलं शस्त्रही बदललंय. सतर्कता, जो सतर्क तो त्याला सगळ्याला अगदी खंबीरपणे तोंड देईल आणि जो गाफील राहील त्याला तो विक्टीम ठरेल एक दिवस. सो तुम्हाला एक नागरिक म्हणून सुद्धा सतत सतर्क अगदी NBC वॉरफेअर आहे. दुसरं एक वॉरफेअर मला असं वाटतं की तुम्ही देखील सगळ्या कलाकार आणि आपण सगळ्याच अनुभवतोय ते म्हणजे कॉग्निटिव्ह वॉरफेअर. ह्याच्यामध्ये माहिती जी आपण मीडियावरती टाकतो ती आपल्याच विरुद्ध कशी वापरली जाते ह्याची आपल्याला माहिती नाही आहे. आणि याच्यामध्ये माहिती जी तिथे फीड केली जाते ते खरं शस्त्र आहे. आपण त्याच्यावरती नेमकी कुठल्या गोष्टी प्रोजेक्ट केल्या पाहिजेत, आपण लहान मुलांचे फोटोज टाकावेत का त्याच्यामध्ये, टेक्नॉलॉजी अजिबातच नाही, अजिबातच टाकू नये. आणि आपली सगळी कौटुंबिक माहिती त्यानंतर आपण जर अगदी स्टाईलमध्ये की या एअरपोर्टवरती क्लिक, त्या एअरपोर्टवरती मी आज इकडे आहे, मी आज तिकडे आहे, तर हे जे सगळे स्टाईल आपण मीडियावरती टाकतो, तुमचं लोकेशन तुम्ही तिथे डिक्लेअर करतायत सगळीकडे, हे अत्यंत घातक आहे. म्हणजे मला घरी बसल्या बसल्या कळतं की तुझी कुठे मूवमेंट चालू आहे, तू अर्ध्या तासाने कुठे जाणार आहेस, तुझी दिशा काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळूया आणि रील आयुष्य जगण्यापेक्षा रिअल आयुष्य जगूया. हे एक नागरिक म्हणून आपलं आजचं प्रमुख कर्तव्य आहे. जागरूक नागरिक. अगदी. म्हणजे केवळ 15 ऑगस्ट 26 जानेवारी असं आपण भारत माता की जे आपण म्हणतो किंवा आपण अगदी स्वातंत्र्य देश वगैरे हे सगळं बोलतो, पण आजचे आव्हान आपण समजून घेतली पाहिजेत ह्याच दिवशी. आपण खाद्याकडे परत येऊया. आता हे तुपावरती छान आपण गव्हाचं पीठ भाजून घेतलंय. आपण ते वाटायला देऊया का? हो, आपण हे वाटायला देऊया. मखाणे आणि सुकं खोबरं. मोहिनीताई आमच्याकडे एक आचारी बुवा आहेत जे या स्वयंपाकामध्ये मला थोडीशी मदत करतात. तर त्यांना मी हे वाटायला देतो, म्हणजे कसं आपल्याला एक थोडासा हातभार लागेल. या जर आचारी बुवा प्लीज आम्हाला पंजिरी करायची आहे, हे वाटून आणा. एक मखाणा मी फक्त काढून घेतो. थँक्यू. नीट वाटा. बाय. थँक्यू सो मच.